नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. HRA नियम बदलण्याच्या विचारात इन हँड सॅलरीमध्ये मोठी वाढ. पगारदार वर्गासाठी एक दिलासादायक बातमी. सरकार हाऊस रेंट अलाउन्सशी संबंधित एका जुन्या नियमात मोठा बदल करण्याच्या तयारीत. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार वाढू शकतो. काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊयात. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सध्याचा नियम काय आहे? सध्याच्या जुन्या कर प्रणालीनुसार केवळ महानगरांमध्ये राहणाऱ्या पगारदार कर्मचाऱ्यांना HRAवर 50% कर सवलत मिळते. तर इतर सर्व शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा सध्या 40% इतकी निश्चित करण्यात आली आहे. प्रस्तावित नवीन संरचनेचे स्वरूप. प्रस्तावानुसार HRA सवलतीची नवीन व्यवस्था अशी असू शकते. 50% HRA सवलत दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बँगलोर, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद या शहरांना लागू असेल. तर 40% HRA सवलत देशातील इतर सर्व शहरांना लागू असेल. नियमात बदल करणे का आवश्यक आहे? IT, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरची मोठी केंद्रे म्हणून उदयास आली असल्यामुळे घराचं भाडंही झपाट्यानं वाढलं आहे. त्यामुळे शहरी वास्तव्याचा विचार करता HRA नियमामध्ये सुधारणा करणं आवश्यक असल्याचं सरकारचं मत आहे. कोणाला होणार थेट फायदा? हा प्रस्ताव प्रामुख्यानं त्या कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल जे अजूनही ओल्ड टॅक्स रिझीम निवडतात, कारण या प्रणालीमध्ये HRA सारख्या सवलतीचा लाभ मिळतो. तर नवीन कर प्रणालीत HRA सह बहुतांश सवलती उपलब्ध नसतात. HRA सवलत वाढल्यामुळे टॅक्सेबल इन्कम कमी होईल, ज्याचा थेट फायदा कर्मचाऱ्यांच्या मासिक इन हँड सॅलरीवर होणार आहे. विशेषतः महानगरांसारख्या महागड्या शहरांमध्ये राहणाऱ्यांसाठी हा बदल मोठी बचत करणारा ठरू शकतो.